कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग शेवट. सगळे घरचे जमले होते. फक्त आता वाट पाहत होते ते वकील येण्याची. दुसऱ्या दिवशी आजोबाची पुण्यतिथी होती आणि आजोबांच्या मृत्यू पत्रानुसार 10 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर दिवशी ते सगळ्यांना वाचायला मिळेल. तोपर्यंत त्यांची तिन्ही नातवंड मोठी झालेली असतील. आर्यन शांतपणे एका खुर्चीवर बसून होता. आई आणि बाबा त्याच्यावर अजून रागावले होते. काका आणि काकूमुळे अंजू आणि जय त्याच्याशी बोलत नव्हते. वकील आले. त्याचं चहापाणी झालं आणि त्यांनी ते मृत्यूपत्र उघडलं. त्यांनी अर्धपत्र वाचलं आणि थांबले. आजी, आई आणि अंजू रडत होत्या. आर्यनने पण दोनदा डोळे पुसले होते. बाबाची पण तीच हालत होती. मिस्टर देशमुख, आजोबा यांची जेवढी प्रॉपर्टी आहे ती फक्त त्यांच्या तिन्ही नातवांच्या आणि त्यांच्या बायकोच्या म्हणजे आजीच्या नावावर करण्यात आली आहे. देशमुख ग्रुप्स हे पूर्णतः आर्यनच्या नावावर करण्यात आली आहे. 2017मध्येच ती प्रोसिजर झाली होती, पण आता फक्त वाचून दाखवण्यात आलं आहे. गावाकडच्या वाडा आजीच्या नावावर करण्यात आला आहे. राहतं घर आर्यनच्या बायकोच्या नावावर. अंजली आणि जयच्या नावे आहे. महेश देशमुख, आर्यनचे बाबा, यांच्याकडे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे. आजोबांनी त्यांच्या नावे काहीच केलं नाहीये आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावे पण त्यांनी कुठली प्रॉपर्टी केली नाहीये. एवढं बोलून वकील थांबले. हे काय चालू आहे? म्हणजे आम्ही इथे राहतोय ते वेडे आहोत का? काकूंच्या रागीट आवाजाने सगळेच दचकले. काय बोलतेस तू? तुला स्वतःला तरी समजतं का आशा? आजी रागाने म्हणाल्या. सगळं या आर्यांचं आणि आमचं आणि आमच्या मुलाचं काय? फक्त हे अर्ध घर, ते पण फक्त मुलाचं आणि यांचं. या काय? यांनी पण दिवस रात्र मेहनत केली आहे देशमुख ग्रुपसाठी. त्यांचा वाटा कुठे आहे? ते काय नाही, वाटणी अर्धी व्हायला हवीच. काकू रागाने थरथरत म्हणाल्या. आर्यन मस्तपैकी रेलून बसला. आई, तू काय बोलतेस? समजतं का तुला? मला नकोय प्रॉपर्टी वगैरे. दादाने खूप मेहनत केली आहे आणि मी आयतं त्यावर बसून खाणं मला पटत नाही. माझ्यात कमावण्याची ताकद आहे. मला नकोय काही. जेवढं भेटलं आजोबांचा आशीर्वाद समजून बस आहे मला. जय, जो काकूचं बोलणं न सहन झाल्याने रागात म्हणाला. मला पण आई, मला नकोय काही. माझ्या दादाने मला असं पण काही कमी केलं नाहीये. सोन्याचा चम्मच घेऊन जन्म घेतलाय मी फक्त त्याच्यामुळे. कारण बिझनेस जेव्हा लॉसमध्ये होता तेव्हा त्याने ते सावरलं आहे. तुम्ही नाही. अंजलीसुद्धा रागात म्हणाली. तुम्ही दोघं शांत बसा. आईला उलटं बोलताय तुम्ही? काकू रागात दोघांना म्हणाल्या. आशा बरोबर बोलते. दादाचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आर्यन लहान होता. तेव्हा मी देशमुख ग्रुप सांभाळला आहे. काका रागाने म्हणाले. त्यांच्या या बोलण्यावर आर्यन गालात असला. काकांनी 2015मध्ये जेव्हा बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा भोसले कंपनीसोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालू केला होता. पण शेअर मार्केटमध्ये ते पडलं आणि बाबांना पण ते समजलं होतं. मग बाबांनी मला बिझनेसमध्ये उतरवलं जेव्हा मी फक्त 20 वर्षाचा होतो. काकांनी देशमुख ग्रुप्समधून त्यांच्या पर्सनल बिझनेस सांभाळलं होतं. आर्यन एवढं बोलून शांत बसला. प्रूफ काय आहे तुझ्याकडे तुझ्या बोलण्याचं? काका अडखळत म्हणाले. आणि बाबाचं ॲक्सिडेंट कसं झालं हे तर फक्त काकू सांगतील. आर्यन काकांचं बोलणं इग्नोर करत म्हणाला. आर्यन, ते माझ्या भावासमान आहेत. त्यांच्याशी मी असं का वागेन? काकू नकली रडत म्हणाल्या. काकू, जेव्हा त्यांच्या सख्ख्या भावाने यात साथ दिली असेल तर तुम्ही असं का नाही करणार? आर्यन काकूकडे बघत म्हणाला. जून 2025 लोणावळ्यामध्ये पाऊस पडून गेला होता आणि बाबा तेव्हा तिथलं मीटिंग आटपून येत होते. तेव्हा अचानक ड्रायव्हर घरचं काम सांगून अगोदरच्या दिवशी निघून आला आणि बाबा निघायच्या दिवशी आईला फूड पॉयझन झालं होतं. बाबांना समजत नव्हतं काय करावं. बाबा त्यांची गाडी घेऊन निघाले आणि घाट संपताना ट्रक येऊन त्यांना धडकली. आर्यन डोळ्यात पाणी अडवत म्हणाला. बस आर्यन, मला नाही ऐकायचं. तो धक्का सगळ्यांनी कसा तरी पचवला आहे. अजून नको काही बोलू. आई तो दिवस आठवत होत्या जेव्हा सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. आई आणि आजी, आज मन घट्ट करा तुमचं. आज तुम्हाला सगळं ऐकावं लागेल, ते जरुरी आहे. आर्यन डोळे पुसत म्हणाला. आर्यन, तू खोटं काही पण बोलशील आणि आम्ही ऐकून घेऊ तर तुझा गैरसमज आहे हा. काकू रागाने म्हणाल्या. आर्यन, प्रूफशिवाय आता तू काहीच बोलणार नाहीये. बाबा वरच्या आवाजात म्हणाले. ओके. आर्यन खांदे उडवत म्हणाला. रॉबिन, आर्यनने त्याला आवाज दिला. येस सर. वर्धनचं कन्फेशन्स रेकॉर्ड्स केलेलं घेऊन ये. आणि काकू बसा, तुम्ही उभारू नका. बसा आरामात, सगळं टेलिकास्ट करणार आहे मी. पहिल्यापासून मी फक्त माझ्या जय आणि अंजूसाठी शांत होतो. पण ते दोघे मोठे झाले आहेत. त्यांना खरं खोटं समजतं. त्यामुळे हे सगळं त्यांच्यासमोर सांगण्यात काही गैर नाही असं मला वाटतं.
आर्यन जय आणि अंजूकडे बघत म्हणाला, दादा तू दिलेले प्रूफ खरे असतील तरच मी तुझ्या बोलण्यात विश्वास ठेवेन. जय शांतपणे म्हणाला, त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. जय, अरे हा काही पण पुरावा आणून दाखवेल, तू विश्वास ठेवशील का? काकू जयकडे बघत म्हणाल्या. पण जयने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. रॉबिनने पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप आणला आणि आर्यनकडे दिला. आर्यनने लॅपटॉप चालू केलं. पहिली गोष्ट, जेव्हा सारंगने किडनॅप केलं होतं तेव्हा मी सौरभच्या मदतीने त्याला लॉकअपमध्ये टाकलं होतं. तिथून सारंगला बेल मिळाली. अर्थात मीच घेऊन दिली होती बेल त्याला, कारण तो मला हवा होता. सारंगकडून आम्हाला विश्वासची माहिती मिळाली. मनीषने त्याचा बंदोबस्त केला. नंतर समजलं विश्वास आणि सारंग अन्वी आणि त्याच्या मित्रांच्या मागे लागले आहेत, ते पण जमिनीसाठी. अन्वीने जी जमीन क्लबसाठी घेतली यावर या दोघांची नजर होती. अर्थात त्यांना सपोर्ट वर्धनचा होता, कारण 2018मध्ये जेव्हा वर्धनने इथली भोसले कंपनीची जी लॉसमध्ये होती ती विकली आणि त्याला भारतात परत पाय ठेवायचा होता. अर्थात यात त्याचे दोन्ही मित्र त्याला मदत करणार. मग त्या जागेवर क्लब बांधायचं ठरवलं, ते पण नाईट क्लब, आणि मोक्याची जागा होती. आर्यन एवढं बोलून थांबला. अगोदरच पार्टमध्ये सांगितलं आणि विश्वाचं वर्णन आहे का? आहे, यासाठी तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. मी 2015मध्ये आर्यनला फसवलं होतं त्याच्या काका आणि काकूच्या मदतीने. 2015 आर्यनचं पहिलं आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट. तेव्हा मी त्याच्या असिस्टंट म्हणून कामाला होतो. तो पण नवीन आणि मी कॉलेज करत करत त्याच्यासोबत काम करत होतो. देशमुख ग्रुप्स माझ्या बाबाच्या यशातील सगळ्यात मोठा अडथळा. तो दूर करण्यासाठी आम्ही आर्यनच्या काका आणि काकूच्या मदतीने आर्यनच्या बाबांचा ॲक्सिडेंट करून दिला. आम्हाला वाटलं सगळं संपलं, पण आमची चूक होती ती आर्यनने लगेच बिझनेसमध्ये पाऊल ठेवला. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं, कारण आम्ही आर्यनचा बंदोबस्त अगोदर केला होता प्रिशाचा वापर करून. प्रिशा माझ्या काकांची मुलगी. आर्यन तिच्या मागे वेडा होता आणि याचा वापर करून प्रिशाचे बाबा आर्यनला त्याच्यासोबत घेऊन जाणार होता. प्रिशाला पाहतच आर्यन तिच्या मागे होता, पण आर्यन इथलं सगळं सोडायला तयार नव्हता. त्यात काकाचं ॲक्सिडेंट घडवून आणलं. मग तो तिला सोडून बिझनेसमध्ये गेला आणि तिथून चालू झाली देशमुख ग्रुपची वाटचाल. करायला गेलो एक, झालं एक. संपवायला निघालो होतो, पण प्रगती वाढतच जात होती. मग इथे आला त्याचा पहिला प्रोजेक्ट. सगळं झालं आता, हे एक करून बघू म्हणून बाबांनी मला त्यांच्या कंपनीमध्ये कामाला पाठवलं. मी परत काकाच्या मदतीने आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टचा रॉ मटेरियलमध्ये घोळ केला आणि त्याच्या प्रोजेक्टची सॉफ्ट कॉपी आमच्या कंपनीसाठी वापरली. वर्धन एवढं बोलायचं थांबला आणि आर्यनने लॅपटॉप बंद केला. सो काकू, पुरावा एवढा पुरेसा असेल तुमच्यासाठी? आर्यन शांतपणे म्हणाला, हा वर्धन, पण तुम्हाला मिळालेला आहे, तुमचाच प्लॅन आहे हा. काकू आता उरलं सुरलं अवसान आणून म्हणाल्या, ओ, आता वर्धन भोसले पण खोटं बोलतोय? तर मग लाईव्ह पुरावा देतो तुम्हाला. पण त्या अगोदर आई, आजी आणि अंजूसाठी सरप्राईज आहे. हो, पण अगोदर तुम्हाला दरवाजाकडे जावं लागेल. हॅलो, सिक्युरिटी गेटवर असलेल्या 2 व्यक्तींना आत सोडा आणि तुम्ही अलर्ट राहा. आर्यन फोनवर म्हणाला. आजी म्हणाली, कोण आला आहे? तुम्हीच बघा. आर्यन दरवाजाकडे जात म्हणाला, निघ. नाईलाजाने उठल्या, कारण तो परत रागात येईल. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले, पण मागून येणाऱ्या व्यक्तीला पाहून तिघीच्या कपाळावर आठ्या पडल्या. अपेक्षा नव्हती दोघींच्या येण्याची. गर्द हिरवी सिफॉनची साडी, केसांची घट्ट सागरवेणी, हलका मेकअप, ब्राऊन लिपस्टिक, कानात साडीला मॅच करणारे छोटे झुमके, गळ्यात लांब मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसू. ती दारात उभी राहून पुन्हा एकदा तिचं सासर बघत होती. आई, ओवाळून आत घे आम्हाला. आर्यन तिच्यावरची नजर फिरवत म्हणाला आणि तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. हो, हा, आले आले म्हणत आई घाईघाईतच किचनमध्ये गेल्या. अंजली भानावर आली आणि तिने पटकन मिठूला मिठी मारली. वहिनी, मिस यू सो सो मच. खूप जास्त मिस केलं मी तुला. आता मी दादूशी भांडणार आहे. जर त्याने तुझ्याशी भांडण केलं तर पण मी तुला कुठे जाऊ देणार नाहीये, ती रडक्या आवाजात म्हणाली. अंजू, ती इथेच आहे बाळा. चल, मी तिला ओवाळून घेते. आई गडबडीने पुढे येत म्हणाल्या. आईने दोघांना ओवाळलं आणि त्यांना आत घेऊन आल्या. त्यांनी ओवाळणीचं ताट अंजूच्या हातात दिलं आणि अन्वीला मिठी मारली. माझं बाळ परत आलं. खूप दिवस लावले बाळा यायला. तुझ्याशिवाय या घरात पण राहू वाटत नव्हतं मला. असं वाटत होतं तुझ्या आयुष्याची मी रांगोळी केली. आर्यनसोबत तुझं लग्न लावून, आणि त्याच्या रागापुढे आम्ही बोलणार तरी काय? आई रडत तिला बिलगून म्हणाल्या. आई, आमचं दोघांचं ठरलं होतं. प्लीज तुम्ही रागवू नका त्यांना.
त्यांची एकट्याची चूक नाही आहे. तुम्ही जाऊ नका ना परत गावाला, इथेच राहा ना प्लीज. ती रडत म्हणाली, चला बरं आत रडायचं काम नंतर करू. आता जे मांडून ठेवलं आहे ते तुम्हाला दोघांचंच सावरायचं आहे. आजी दुसऱ्या आवाजात म्हणाल्या, कारण आज त्यांचं घर तुटणार होतं. इतक्या दिवस बांधून ठेवलेलं घर विखुरणार होतं. दाखवत नसल्या तरी त्यांचं मन सत्य पचवत नव्हतं. तिला पण आत घ्या, आता आलीच आहे ती. पण तिला सांगा माझ्या नातूचं लग्न झालं आहे आणि त्याला बायको पण आहे. बाहेर थांबलेल्या व्यक्तीला पाहून आजी म्हणाल्या. सगळे आत निघून आले. बाबा आणि जय पण अन्वीला पाहून खुश झाले. काका आणि काकूच्या कपाळावर आठ्या पडल्या. ही इथे काय करते? आर्यन ते पण तुझ्यासोबत? काकू रागात म्हणाल्या. माझं जाऊ द्या हो काकू, मी तर इथलीच आहे. पण बघा ना माझ्यासोबत कोण आला आहे? अन्वी गालात हसत म्हणाली. प्रिशा, तू तू इथे काय करतेस? आणि तेही यांच्यासोबत? आर्यन, तू सांगितलेलं सगळं बरोबर आहे. मला इंडियामध्ये काकूने बोलावून घेतलं. इनफॅक्ट बिझनेससाठी. मी तुला वापरावं याची आयडिया काकूंनीच दिली होती. जेव्हा मी 2015 सोडून परत गेले तेव्हा बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता. मग मी त्यात लक्ष दिलं. पण माझ्याकडून जमलं नाही तेव्हा वर्धन पण मग 3 वर्षांनी 2018 तुम्हाला फसवून इथलं सगळं विकून आमच्याकडे आला होता. मग आम्ही बिझनेस सावरायचं प्रयत्न केलं पण ते शक्य झालं नाही. पुढचे 2 वर्ष आम्ही प्रयत्न केलं पण कर्मा असतो ना, कर्मा हिट्स हार्ड. लोकांना फसवल्यामुळे आमचा बिझनेस सांभाळू शकलो नाही आणि मग आम्ही आमचा सगळा बिझनेस विकला. पण सारंग आणि विश्वासचं प्लॅन ऐकून वर्धन भारतात परत येणार होता. पण ती जमीन अन्वीने विकत घेतलेली होती. ती आम्हाला हवी होती. आम्ही त्यावर लक्ष ठेवून होतो. मग आली तुझ्याकडे लग्नाची बातमी. तू लग्न केलंच आहे ते. पण काकूंनी तुला माझ्यासाठी रडताना पाहिलं होतं. मग काकूंनी परत तुला पाहून माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला इथं बोलावलं. मग समजलं तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल. मग मी देहरादूनला आले अचानक. समजलं तू वर्धनला शोधत आहेस. विश्वास आणि सारंगला पकडलं होतं. वर्धन तुला सापडला. प्रिशा एवढं बोलून थांबली. पहिली गोष्ट, मी प्रिशावर प्रेम करत नाही आणि तेव्हा रडलो कारण ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आर्यन गडबडीने म्हणाला. कारण अन्वी त्याला खुनशी नजरेने बघत होती आणि आर्यनने माझ्या बिझनेसमध्ये मला हेल्प केली आहे. त्याचं नावच पुरेसं आहे. त्याच्या नावाने मी माती पण मार्केटमध्ये विकू शकते. प्रिशा आर्यनला अगोदरपासून आमच्या प्लॅनबद्दल माहिती होतं. मग तो मला भेटला आणि मला मदत करायला तयार झाला. पण बदल्यात त्याने माझी जबानी मागितली आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचा डिवोर्स झालाच नव्हता. ते तर नाटक होतं कारण माझा ॲक्सिडेंट करायचा पुढचा प्लॅन काकूंचा होता आणि आजच्या दिवशीपर्यंत तुमचं नाटक फोडायचं नव्हतं यांना. म्हणून आम्ही तेव्हा प्लॅन केलं. अन्वी म्हणाली, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. आईने तुझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर साईन करून घेतले. हा आर्यन तुझ्यामुळे त्या प्रिशाला विसरला. नाही तर आज आमचा प्लॅन सक्सेस झाला असता. तुझ्यामुळे वर्धन कुठे आहे हे आर्यनला समजलं. त्या तुझ्या दीड दमडीच्या जागेमुळे नाही तर हे सगळं आज आमचं असतं. काय मिळालं आम्हाला? नेहमी यांची चाकरी. आर्यनच्या बाबाचं ॲक्सिडेंट करवून आणलं तर वाटलं झालं हे देशमुख ग्रुप्स आपलं. पण नाही आलामध्ये. मग त्याला पहिल्याच प्रोजेक्टमध्ये बदनाम केलं. पण नाही, तिथं पण याने नवीन प्रोजेक्ट बनवला आणि तो म्हणजे हॉटेल प्रिपेयर. एवढं मोठं हॉटेल. पण शेवटी झालं ते या आर्यनच्या नावावर आणि या प्रिशाचा काही उपयोग झाला नाही. आजीने त्याला लग्नाची अट घातली. इथं पण याने कॉन्ट्रॅक्ट निवडलं. नेहमी माझा प्लॅन फसत आला आहे. काकू चवताळून म्हणाल्या. पोलीस. आर्यन जोरात ओरडला. तोच एक कॉन्स्टेबल घरात आला. तुम्ही स्वतः यांच्या तोंडून सगळं ऐकलं आहे. आर्यन पोलिसांच्या टीमला बघत म्हणाला. मिस प्रिशा, तुम्ही यांची मदत केली म्हणून तुम्हाला पण जेल होणार आहे. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले. मी तयार आहे. ती शांतपणे म्हणाली. मी कुठे जाणार नाहीये. मी काही केलंच नाहीये. काकू रागात म्हणाल्या. पोलीस म्हणाले. दोघा नवरा बायको जेलमध्ये चला आणि मग बोला. मी तयार आहे. काका शांतपणे म्हणाले. आई बाबा, लाज वाटते मला तुम्हाला आई बाबा म्हणायला. अहो दादावर केवढं प्रेम होतं तुमचं आणि तुम्ही असं वागला. जय चिडून म्हणाला. काकू म्हणाली. जय बाळा, सगळं खोटं आहे रे. स्वतःच्या तोंडाने सांगितलं आहे. तू याचं तरी भान ठेव. जय रडत म्हणाला. पोलीस घेऊन जा यांना. अंजली डोळे पुसत म्हणाली. 4 दिवसांनी दुपारची जेवण झाली होती. सगळे हॉलमध्ये जमले होते. जय, अंजू कुठे आहे? बोलाव तिला. आर्यन जयला म्हणाला. आर्यन, गडबडीत का बोलावून घेतलं? सगळं ठीक आहे ना? मनीष बाहेरून येत म्हणाला. आर्यन म्हणाला. सगळं ठीकच आहे. आर्यन म्हणाला.
पहिला अंजू माझं बोलणं ऐक. बोल. ती शांतपणे म्हणाली. तुला तुझी डान्स अकॅडमी काढायची होती तर तुझ्या MBAचा लास्ट वर्षाचा आहे तर पुढे नोकरी न करता तू अकॅडमी काढाव आणि सोबत हॉटेल प्रियर आणि दुसरे 2 हॉटेल तूच बघाव असं मला वाटतं. आर्यन हॉटेलचे कागदपत्र तिच्या हातात देत म्हणाला. बाई, अकॅडमीपर्यंत ठीक आहे, पण हॉटेल ते हॉटेल नको. ते तुझं स्वप्न आहे आणि ते मी आयतं नाही घेऊ शकत. अंजू लगेच म्हणाली. आर्यन म्हणाला, तुझ्यापेक्षा महत्त्वाचं नाही आहे ते. अंजली म्हणाली, पण माझ्यासाठी आहे आणि मला ते नकोय. अंजू, तुझं काय माझं? मी प्रेमाने देतोय तुला. मला माहिती नाही आहे, उलट मला पण बघायचं आहे तुला जमतं का नाही. आर्यन गालातच म्हणाला. अंजली म्हणाली, न जमायला काय झालं? वाटलं तर मी सांभाळेल, पण तुलाच असू देते. आर्यन म्हणाला, अंजू, प्रेमाने सांगतोय तर चुपचाप घे. अंजूने कागदपत्र घेतली. जय हे देशमुख ग्रुपचे 40% शेअर्स आहेत, जे तुझ्या नावावर आहेत. आर्यन जयकडे वळत म्हणाला, हो, आणि मी देत नाहीये, ऑलरेडी तुलाच आहेत हे. आजोबांनी सांगितलं होतं, फक्त परवा वाचून दाखवलं नाही. आर्यन तो नाही म्हणायचे अगोदर म्हणाला, आणि माझे जे 60% होते त्यातले 20% शेअर्स मी मनीषच्या नावावे करणार आहे. आर्यन मनीषला पाहून म्हणाला. बाबा म्हणाले, आर्यन, हा खूप चांगला विचार केला आहेस तू. आजी म्हणाली, हो ना मनीष, आपलाच आहे खरंच. माझ्या मनात आलंच नाही रे हे. अरे, तुला वेळ लागलंय का? मी घेऊन काय करू एवढी पगार? खातोच की मी. अजून हे परत माझं गावचं सगळं सांभाळायला होईल ना? हे घेऊन काय करू? मनीष ओरडला. मनीष, तू मला माझ्या प्रत्येक निर्णयावर साथ दिली. जेव्हा मी काम चालू केलं, तू माझ्या एका बोलण्यावर तू कामाला तयार झाला. त्यावेळी तू म्हणाला नाहीस की तुला जमणार नाही किंवा मी चुकीचं करतोय. कॉलेजसोबत तू काम पण केलंस आणि ही परतफेड वगैरे नाहीये. मी प्रेमाने देतोय, एक मित्र एका मित्राला देतोय. तू नेहमीच माझ्यासोबत राहशील या निमित्ताने तरी. नाही तर मी रागावलो तर सोडून जायचा. आर्यन हसत म्हणाला. साल्या, तुझी बायको सोडून गेली, पण मी गेलो का? मस्त जाऊन राहिली हैदराबादला. मी गेलो नाही ना पण. मनीष मिठूकडे पाहत म्हणाला. अरे, हे चांगलं आहे की. मला का मध्ये घेतोयस? मिठू नाक मुरडत म्हणाली. तुझे पेपर्स ऑफिसमध्ये आहेत, नंतर उद्या देतो. आणि रॉबिनमुळे सगळं शोधणं शक्य झालं आहे. त्यामुळे त्याची सॅलरी वाढणार आहे, कारण माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नाहीये. आर्यन हसत म्हणाला. पण ऐकायला रॉबिन नव्हताच. मिठू, कुठे आहेस? आर्यन रूममध्ये येऊन तिला हाक मारत म्हणाला. आले, फोनवर आहे. दादूचा फोन आहे, बोलणार का? ती गॅलरीमधून आत येत म्हणाली. आर्यन म्हणाला, नको गो, मारेल तो मला पकडून. त्यापेक्षा नकोच. हॅलो दादू, यांना तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणताय, थांब देते. ती बत्तीशी दाखवत म्हणाली. आर्यनच्या कपाळावर हाठ्या पडल्या. हा, बोल भार्गव. आर्यन बिचकत म्हणाला. भार्गव म्हणाला, येतोय मी थोड्या दिवसात तिकडे. भैरवीला इथलं हवामान सूट होत नाहीये. मग स्वराला आणि भैरवीला तिकडे ठेवायचं आहे. असं पण स्वराचं वर्क फ्रॉम होम आहे. आर्यन म्हणाला, कधी येणार आहेस मग? ते सांगून ये, म्हणजे तू तिथून गळप व्हायला. आल्यावर बोलू आपण. एवढं म्हणून भार्गवने फोन ठेवला. आर्यन म्हणाला, मिठू यार, मुद्दाम केलंस ना तू? मी एक तर त्याचे फोन टाळत होतो. आता तो काय मला सोडत नाही. चांगलंच फसवलं मला. मिठू म्हणाली, ते जाऊ द्या. मी आणि अंजू बाहेर जातोय. आता तिला थोडं फ्रेश वाटेल. परत पण जाणार आहे ती. जाऊ नये. पण पहिलं जवळ ये माझ्या. तो तिला ओढत म्हणाला. तोच दारावर थाप पडली. आर्यनने रागात तिला सोडलं आणि दरवाजा उघडला. काय आहे? आजी, अंजू आणि जय दारात उभे होते. आजीने त्याला ढकललं आणि आत आल्या. मिठू, बघ, तुझ्यासाठी आम्ही गिफ्ट आणलं आहे. आजी खुश होत म्हणाल्या. दाखवा ना. पण तुम्ही आधी बसा इथे. पायऱ्या चढून आल्या तुम्ही? मिठू त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाल्या. जय, जाते बाहेर गिफ्ट ठेवलेलं आण. आजी जयला म्हणाल्या. जय म्हणाला, भाई चल, मला एकट्याला होणार नाही उचलायला. आर्यनसोबत जयने तो गिफ्ट आणलं. फोटो फ्रेम. अन्वीला वरून बघूनच समजलं. आजी म्हणाली, हो, तुमचे एवढे फोटो जमा केले, मग लग्नाच्या वेळी आम्ही ठरवलं होतं द्यायचं, पण काय जमलं नाही, मग आता देतोय. मी रॅप काढू? अन्वी खुश होऊन म्हणाली. आजीने हसत मान हलवली. तिने तो फोटो फ्रेम पाहिला. खूप सुंदररित्या दोघांचे 4-5 फोटो कोलाज केले होते. अन्वीचा फेसवर $1 बिलियन स्माईल आली. तिने आर्यनकडे पाहिलं. तो तिचं हसणं टिपत होता. मनातून त्याला वाईट वाटत होतं. एक इच्छासुद्धा मी तिची पूर्ण केली नाहीये. एकसुद्धा नाही. कधी बाहेर नाही घेऊन गेलो तिला. तिनेच काहीतरी केलं असेल तर माझ्यासाठी. काहीच विचार का केला नाही तिच्याबद्दल. नेहमी गृहीत धरतो तिला. वेगळे व्हायच्या निर्णयामध्ये सुद्धा तिने हसत साथ दिली आणि लगेच सगळ्यांची खोटं भांडून निघून गेली.
भार्गव आणि सौरभचा ओरडा एकटीने खाल्ला. प्रोजेक्टमधून नाव काढून घेतलं. तो भारावून गेला होता. खरंच एवढं प्रेम खरंच माझ्या नशिबात आहे. खरंच मी त्याच्या लायकीचा आहे का? खरंच ती स्वतःहून जास्त मला प्रेम करते. एवढं सारं सगळं तिने माझ्यासाठी केलं. मी तिच्यासाठी मॅटर करतो. ड्यूड रिअली सी लव्ह यू. तिने प्रपोजरसुद्धा साध्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं. ना कसला ड्रामा ना कसली स्पेशल केलं. विचार करून त्याचे कान लाल झाले होते. मनातच विचार करून लाजला तो. परत एकदा त्याला लग्नाला हा म्हणाल्याचं समाधान वाटलं. खरंच तेव्हा मस्ती करू नाही म्हणालो असतो तर आज तिच्या प्रेमाला मुकलो असतो. तो तिला बघत मनातच म्हणाला, आहोत आम्ही इथे. आजी गळा खरकतच म्हणाल्या. आर्यन म्हणाला, जाण्यासाठी काय घेणार तुम्ही? जरा बायकोसोबत असलो तर तुम्हाला काय होतं? अहो, अन्वी ओरडली. असू दे ग आर्यन, एक रोमॅन्टिक डान्स होऊ जाऊ दे तुमचा आता. आजी अंजूला ओढून सोफ्यावर बसत म्हणाला. अहो आजी, मला आणि अंजूला बाहेर जायचं आहे. अन्वी नजर चोरत म्हणाली. अगं दिवस पडला आहे सगळा, जाऊ नंतर. जय तुझा तो स्पीकर आण जा. अंजू उभ्या असलेल्या जयला म्हणाली. जय आर्यनची नजर चोरत स्पीकर आणायला गेला. आर्यनने अन्वीचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. ती जाऊन त्याच्या छातीवर आदळली. तिने त्याच्या दंडाला एका हाताने पकडलं आणि त्याच्या मानेजवळ एक हात ठेवला. आर्यनने तिच्या कमरेला पकडून तिला सरळ उभी केलं. अहो, दोघी आपल्याकडे बघत आहेत. अन्वी त्याच्या कानात कुजबुजली. त्याने दोघीकडे पाहिलं. दोघी त्यांना टक लावून पाहत होत्या. त्याने दोघांना भांडताना राग करताना पाहिलं होतं. आजी पण त्यांनी घेतलेल्या निर्णयावर समाधानी होत्या. आपल्या नावातच सुख पाहून त्या खूप खुश होत्या. जय स्पीकर घेऊन आला. थांब जय, मी लावतो गाणं. आर्यन ओके खिशातून फोन काढत म्हणाला. मेरे बिना मैं रह नहीं लगा हूँ, तेरी बाहों में बहने लगा हूँ. त्याने तिचा हात पकडला आणि अलगद आपल्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात कमरेवर आणि त्याचे दोन्ही हात तिच्या साडीतून दिसणाऱ्या कमरेवर विसावले होते. त्याने तिला जवळ ओढलं आणि अलगद तो तिला गाण्याच्या तालावर फिरू लागला. तिचं लक्ष तर अर्ध तिघांकडेच होतं, जे एकदम टक लावून दोघांना पाहत होते. जय अंजू पण खुश होते त्यांना बघून. तिने आर्यनकडे पाहिलं तर तो तिलाच पाहत नाचत होता. तिने त्याला इशारा केला. तिघे आहेत म्हणून त्याने इग्नोर केलं. आजीने दोघांना इशारा केला. ते समजले आणि मिठूचं लक्ष नसताना तिघं पण सटकले. ती पण गाण्याच्या आवाजाने त्याच्या चॉकलेटी डोळ्यात हरवली होती. तिला असं पाहून तो गालात हसला आणि पुढे येऊन तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तिचे थिरणारे पाय थांबले आणि दोन्ही हात त्याच्या मानेभोवती गुंफले. तिला आठवलं तिघं पण आहेत म्हणून तिने त्याला झटका लागल्यासारखं लांब केलं. आर्यनच्या कपाळावर आठ्या पडल्या. गेले ते तिघं. त्यांच्यासमोर असं काही करेल का मी? वेडा वाटतो का तुला? तो तिला जवळ ओढत म्हणाला. तिने पुढे येऊन त्यांच्या ओठावर ओठ टेकवले आणि त्याने तिला अजून जवळ घेत घट्ट मिठी मारली. त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवर झोपवलं आणि तो तिच्या साईडला झोपला. अहो, दरवाजा उघडा आहे ना? मिठू त्याला बघत म्हणाली. त्याने तिला हलके स्मूच केलं आणि दरवाजा बंद करायला गेला आणि तो तिच्यावर आडवा होत तिच्या मानेवर ओठ फिरू लागला. अहो, मला बाहेर जायचं आहे, ती पुढे तो काय करायच्या अगोदर म्हणाली. त्याने फोन काढला आणि अंजूला लावला. हॅलो अंजू, मिठू आता येणार नाही म्हणाली. तिला अचानक ऑफिसचं काम आलं आहे, उद्या येईल ती. एवढं बोलून त्याने फोन कट केला. अहो, तिला काय वाटेल? ती त्याला ढकलत म्हणाली. मिठू, लग्नाला 1 वर्ष होईल. तो विषय बदलत म्हणाला. मिठू म्हणाली, हो ना, पुढच्या महिन्यात माहिती. मग गिफ्टची तयारी नाही करायची? आर्यन तिच्यावर झुकत म्हणाला. आपण कोणाला गिफ्ट द्यायचं? आपली ॲनिव्हर्सरी असणार आहे ना? ती न समजून म्हणाली. अगं आई म्हणत नव्हती का गोड बातमी? मग ते गिफ्ट आपण दिलं तर पुढच्या महिन्यात? तो गालात हसत म्हणाला. गोड बातमी? म्हणजे आई ना वाटलं मी प्रेग्नेंट आहे. ती काय बोलली समजताच ती लाजली. तू तयार आहेस ना? म्हणजे तुझं क्लबचं काम चालू झालं आहे. आपण अजून 2-3 वर्ष थांबू शकतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. ती त्याचं बोलणं ऐकून गालात हसली आणि त्याला जवळ ओढलं. ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. आर्यने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कॉन्ट्रॅक्टने सुरू झालेलं हे नातं आज मनापासून जपायचं आहे. आयुष्यभर तुझा हात असाच माझ्या हातात हवा आहे. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिने काहीही न बोलता त्याचा हात एक घट्ट पकडला. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्यासोबत दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. गैरसमज, वेदना आणि संघर्ष मागे पडले होते.
आता त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम, विश्वास आणि एक सुंदर उद्याची चाहूल होती. कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं, पण त्यांच्या प्रेमाची खरी सुरुवात आता झाली होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचं प्रामाणिक मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला नवीन कथा लिहिण्याची प्रेरणा मिळते. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर प्रेम कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.